स्वयंघोषित कॅप्टन असलेल्या अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला आता वेग आलाय। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल। आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे, शोध घेतला जातो आहे। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला आता वेग आलेला आहे। चौकशी वेगाने केली जाते। पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून ही चौकशी केली जाते। सोबतच आता खरात सोबत आणखी कोणी सह आरोपी होते, खरातचे कॉल डिटेल्स, डिजिटल अशा प्रकारचा हा तपास केला जाणार आहे। फोन कॉल सह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान ही जी दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये आपल्याला खासदार निलेश लंके या खरातच्या शेजारी बसलेले दिसत आहेत। रोज नवी दृश्य समोर येत आहेत खरातची, आणि रोजच्या समोर येणाऱ्या या नव्या दृश्यांमध्ये आणखी कोणीतरी नेता, आणखी कोणतरी नामांकित व्यक्ती त्याच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। फेसबुक पोस्ट करत रुपाली ठोंबरेंनी हा दावा केलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून चाकणकर माध्यमांसमोर येत नाहीयेत आणि त्यामुळे रुपाली ठोंबरेंनी ही पोस्ट केली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सह आरोपी करावं अशी मागणी पुढारी न्यूज सोबत बोलताना रुपाली ठोंबरेंनी केली। नाशिकचे बोंधुबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी केली। गेल्या वर्षी खरात यांच्या खरातच्या प्रकरणामध्ये एका संपादकांवर दबाव आणल्याचा प्रकार घडला होता आणि त्याच वेळी चाकणकरांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, ज्यामुळे इतर महिलांच्यावर अन्याय घडला नसता असं केळकर म्हणाले। राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जर कठोर कारवाईचे आदेश दिले असतील आणि कारवाई झाली असेल, झालेली दिसते आहे, तर म्हणून म्हणतो की मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे। थँक्यू। खासदार संजय राऊत बोलत होते, त्यांनी या प्रकरणावरून टीका केलेली आहे। थेट मुख्यमंत्र्यांवर खासदार संजय राऊतांनी टीका केलेली आहे। तर जगात एप्स्टीन आणि राज्यात खरात फाईल्स, एप्स्टीन फाईल्स ज्याची जगभरात चर्चा आहे, त्याच्याशी आता या खरातच्या प्रकरणाची तुलना केली जाते। मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली असल्याचा दावा आणि आरोप संजय राऊतांनी केला। बघा, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षापुरता मर्यादित नाही आहे ना। या प्रकरणामध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळातले काही मंत्री आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, ह्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे। तुम्ही फक्त एक टार्गेट घेऊन जाऊ नका की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, छत्रधारी, पण काही प्रमुख मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधले शिंदेगडाचे जास्त आहेत बघा, हा तुम्ही शोध लावायचा। काही प्रमुख मंत्री तिथे सातत्यानं जाऊन विधी करतात। त्या विधी कोणासाठी काय? महाराष्ट्राच्या हितासाठी तर नक्कीच नाही। पाऊस पडावा, चांगली शेतं पिकावीत, लोकांना रोजगार मिळावा, यासाठी तर हे विधी होत नाहीत। मुळात या विधीमुळे काहीच होत नाही। पण जर तसे असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे। त्याच्यामुळे एक व्यक्तीचं नाव घेऊन त्यांनी तर जायलाच पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर जावंच लागेल। जर त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले, ते पडणार नाहीत मला खात्री आहे, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल, पण त्यांना जावं लागेल। खरात फाइल्स अब जो जेफरी एप्स्टीन जहाँ कहाँ होगा, कोई बोलता है जिंदा है, कोई मरा है, वो भी खरात फाइल्स मांग कर उसका रिसर्च करेगा। अरे मेरे से बढ़िया बढ़कर निकला ये आदमी, हमसे बढ़कर निकला आदमी ये खरात। ये जो खरात फाइल्स है, ये महाराष्ट्र के सामाजिक जो ढांचा है उसको कलंकित करने वाला ये पूरा मामला है। जिस तरह से मामला सामने आ रहा है, ये सेक्स स्कैंडल भी है, ये ब्लैक मैजिक का भी विषय है, ये अंधश्रद्धा। तर राज्यातील दिग्गज नेते कॅप्टन खरात सोबत दिग्गज नेत्यांचे फोटो आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी सहकुटुंब अशोक खरातची भेट घेतली होती। नेते, अभिनेते सगळेच कॅप्टनचे भक्त असल्याचं उघड झाले। निलेश लंके, जयंत पाटील, विखे पाटील यांचे देखील खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले।
दरम्यान लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी खळबळजनक दावा केलाय. अशोक खरातनं चालवलेल्या सेक्स कांडमध्ये अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे असा आरोप लोंढेंनी केलाय. महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईल्स म्हणजेच नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते असा सवालही लोंढेंनी विचारलाय. अतुल लोंढे यांनी एक्स पोस्ट करत हे आरोप केलेले आहेत, दावे केलेले आहेत. त्यांची एक्स पोस्ट नेमकी काय आपण पाहूया. महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईल्स म्हणजेच नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला. कॅप्टन अशोक खरातनं चालवलेल्या सेक्स कांडमध्ये अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा वेळी तेजस्वी सातपुते यांच्या मार्फत होणारी चौकशी निष्पक्ष होईल का याबाबत साशंकता असल्याचं सुद्धा अतुल लोंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं. या प्रकरणाचा अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हायला हवा अशी आमची मागणी आहे. अशी एक्सपोस्ट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेली आहे.